तर गाईज नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज जसं काही तुम्ही टायटल वाचलं असेल की आज आहे आमच्या कॉलेजचा फेअरवेल. आणि आता सकाळची वाजलेत 10:30 वाजलेत आणि मी चाललं आहे केस कापायला. कारण गाईज हे जे माझे केस आहेत ना आता हे ते खूप जास्त विचित्र आहेत. कारण याला काही शेप नाही, काही आकार नाही, काहीच नाही आहे. हे काय पडलं, रुमाल पडला. तर मग आपण होपफुली ट्राय करू की इथून थोडंसं हे जे आहे ना, मला फक्त हे कमी करायचं आहे. ॲक्च्युली ही जी लेंथ आहे ना ही बरोबर नाही आहे. एक तर छोटी पण नाही आहे आणि मोठी पण नाही आहे, त्याच्यामुळे हे असं बरोबर नाही वाटत. पण ठीक आहे, आता याला काही करू नाही शकत कारण हे वाढवायचे आहेत आता नॉर्मल. पण हे बाजूचे कमी करतो आता. हे बघा, हे कसं बाहेर आलं, हे थोडं चांगलं नाही वाटत आहे. आपण हे कटिंग करू आता, बघू कसं दिसते. मला पण काही आयडिया नाही कसं दिसते, लेट्स सी. हा पोरगा आहे आपल्यासोबत कटिंग करायला. म्हणजे हा केस नाही कापणार आहे, याचे पण केस कापले जाणार आहेत. तर हे बघा, आपण केस कटिंग केले. काय केलं, फक्त साईडचं थोडंसं हे केलं, स्लोप केलं. दाढी मी रूमवर जाऊन करेल. तर दाढीचं थोडंसं ते थोडं हे वाटत असेल, पण रूमवर जाऊन करेल दाढी. आणि केस यार, केसांचा सीन असा आहे ना की ना केसांची लेंथ थोडी अनयुज्युअल आहे. बघा, जास्त मोठे पण नाही आहेत आणि जास्त छोटे पण नाही आहेत. त्याच्यामुळे ते कसं होतं आहे ना की ते जरा विचित्र वाटत आहे. पण मग जाऊ दे, आता एवढं कोण बघत पण नाही, तर मी पण काय एवढं लक्ष देत नाही. तेच आहे, मग जास्त विचार करून काही फायदा नाही आहे. आपण पण आता काही जास्त विचार करणार नाही. जाऊ आणि मग फ्रेश वगैरे होऊ आणि मग नंतर काय बोलतात, जेवण करू. आणि मग जेवण झाल्यावर जाऊ आपण इव्हेंटला. कारण इव्हेंट आहे आपलं 3 वाजता एक आहे, 6 वाजता एक आहे. तर अजून फार टाईम आहे तसा, जाऊन बघू. तर हे बघा, आता आपले केस असे झालेले आहेत. ठीक वाटत आहे, म्हणजे एवढं पण काही विचित्र वाटत नाही आहे. पण ठीक आहे, तर आता आपण झालं जेवायला. चांगलं वाटतं यार, फेस असं आंघोळ वगैरे करून एकदम असा फेसवर ग्लो आलं आहे, असं सुंदर दिसतं आहे ना. तर मग आता आपण चालेल जेवण करायला मेसवरती. आणि मग त्याच्यानंतर आता किती वाजलेत, 12च वाजलेत. हे जास्त टाईम नाही झाला आणि आपलं फेअरवेलचा टाईम आहे 3चं. तर मग जेवण झाल्यावर अजून आपल्याकडे 2 तास आहेत. 2 तास थोडंसं काम करू आपण आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊ कॉलेजला. ॲक्च्युली डिपार्टमेंटचं कसं आहे की 2 फेअरवेल आहेत. एक डिपार्टमेंटचं आहे 3 वाजता आणि एक इन्स्टिट्यूटचं आहे, म्हणजे सर्व ओव्हरऑल 6 वाजता. तर जे जे डिपार्टमेंटचं आहे ना, पोरं वेगवेगळं टायमिंग आहे. म्हणजे कोणाचं 11चं आहे, कोणाचं 12चं आहे असं. तर मग त्या हिशोबाने म्हणजे आता ज्यांचं 11चं आहे ना, ते त्यांचे मेसेज आले की त्यांना कंटाळा येतो आहे असं डिपार्टमेंटच्या लेवलचा. तर म्हणजे पोरं बोलत होते की कंटाळा येतो आहे त्यांना असं. तर मग बघू आता जाऊन आपल्याला काय होते, म्हणजे आपलं काय होते असं डिपार्टमेंट लेवलवर. इन्स्टिट्यूटला तर रात्री नाचायचं आहे आणि जेवण पण आहे वाटते. तर मग रात्रीचं काही सीन नाही. बघू आता दुपारी कसं जायचं आहे. 3चा टाईम दिलं, बघू किती वाजता जाणं होते. तर आता जस्ट जेवण झालं आणि आम्ही आता मसाला ताक पिला. आता आम्ही जाऊ आमच्या रूमवर. मग 2 तासानंतर आम्ही भेटू कॉलेजमध्ये. मग बघू पुढे काय करायचं आहे. अरे मी आता जे कॉम्प्युटर ENTCचं सकाळी होतं ना, तर पोरं बोलतात की डिपार्टमेंटलला कंटाळा आला आहे त्यांना, असं टाईमपास चालू आहे. तर आपल्या डिपार्टमेंटला कंटाळा येणारच ना. कारण तर आता जस्ट आपण कपडे वगैरे घालून रेडी झालेले आहेत. तर आता आपल्याला जायचं कॉलेजला. पण एक सीन असा आहे की माझा जो पट्टा आहे ना, त्याचं जो आपलं जे लावायचं असते ना, ते खराब झालं आहे. तर ते एक नवीन घ्यायचं आहे. तर त्यासाठी इकडे एक दुकान आहे रे, इकडे हे. पण तो दुकान ना बंद आहे. तर आपल्याला आता बहुतेक पुढच्या बसस्टॉपवर जायला लागेल, कारण तिकडे एक दुकान आहे. तर होपफुली तिकडे भेटलं पाहिजे तेवाला, नाहीतर मग कोणाचा तरी दुसऱ्याचा पट्टा मागायला लागेल. बघू काय होते. तर आपल्यासोबत आहेत आता तुषार भाऊ, जे बूट घालत आहेत स्पोर्ट्सचे.
आणि हे आपले बूट म्हणजे माझे नाही आहेत हे, पण तरी बेल्ट आपल्याला यांनी मदत केली. तर आपल्याला बेल्टची मदत झाली, त्याच्यामुळे आता आपण 100% रेडी आहेत निघायला. आपण आता निघूया. टाईम होतं 3 आणि आता 4 वाजलेले आहेत. तर आम्ही टायमातच आहे, तसं काय लेट नाही झालं. तर आता मी निघतो आणि तुम्हाला पुढे दाखवतो की पुढे काय होणार आहे. आता असं पण डिपार्टमेंटचं आहे, तर मग ठीक आहे, म्हणजे थोडंसं स्मॉल स्केल असेल, पण रात्री थोडा बिग स्केल असेल. समोसा समोसा मिस केला. अरे समोसा मिस केला. फ्रीमध्ये समोसा भेटणार असेल तर काहीच काय नाही. आपण समोसा मिस केला, पण रात्रीचं जेवण आपण मिस नाही करायचं. त्याच्यासाठी आपण आता निघूया आणि बघूया पुढे तिकडे काय चाललंय नक्की. अरे माझ्या ब्लॉगला पण मी इंट्रो देऊ अरे का? याच्यात दिसत नाही. तर गुड आफ्टरनून एव्हरीवन. मायसेल्फ पुरुषोत्तम अँड ही इज आयुष अलॉंग विथ अस तुषार चव्हाण. तर आज आमचा फेअरवेल आहे, शेवटचं वर्ष फायनल इयरचं, आणि इंजिनिअरिंग संपणार. या हिशोबाने आम्ही आज सर्वजण जाणार आहेत. तर सबमिशन वगैरे काय नसतं होतं, आता झालं. झालं नाही. अरे सबमिशन काल केलं भाई, आज फेअरवेलचा आनंद घेऊ. मी नाही केलं. तर आता आम्ही एंट्री घेतोय. मुलींना तिकडून एंट्री आहे त्या गेटमध्ये. इकडे मुली कोण आहेत? आम्ही मुलं आहेत काकू. मुलंच आहेत सर्व. वा, ते एक काम करले गाडी ले उधर से चली जा. गाडी है इसलिए अरे पॉज झालं ते. चला. प्रीती चलो आयडी वाले. तर आता आम्ही एंट्री घेतली आहे, जसं तुम्ही बघितलं असेलच. तर आम्ही आता जातोय मध्ये, बघूयात काय होते. तर शेवटच्या वर्षाचा शेवटचा दिवस फेअरवेल म्हणून आम्ही आज सेलिब्रेट करणार, शेवटच्या टाईमला सगळ्यांशी भेटणार वगैरे. तर भेटूयात. चला चला. तर आता फर्स्ट सेकंड आणि थर्ड इयरचं कॉलेज संपलं आहे, आणि इथे आपल्यासोबत अजून एक व्लॉगर आहेत. तर आपल्यासोबत अजून एक व्लॉगर भाऊ आहेत असं मी बोलतो आहे. तर यांचे जास्त सबस्क्रायबर आहेत माझ्यापेक्षा. तुमचे किती आहेत? 70. आणि 35. तुमचं कन्सिस्टन्सी चांगली आहे माझ्यापेक्षा. पण सबस्क्रायबर तर तुमचे चांगले आहेत ना. अरे भाई, तुझे सबस्क्रायबर चांगले असतील, यांचं जास्त आहे. यांचं जास्त नाही आहे. आपला मोठा माणूस आहे. 700. 7,000. हे आपण फोटो काढू ना. गाईज इथे आम्ही आता आलं. थर्ड इयरवाले सगळे. ते थर्ड इयरचे पोरं आहेत. अरे चालू तुम्ही बघू शकता, फेअरवेल चालू झाला. सगळे पोरं आले. अरे मीग बी काय, अरे तबला. चला मध्ये जाऊ. अरे हे तर आपलेच पोरं आहे. आपल्याच आहेत सगळे. चल. अरे चल ना आपलेच आहेत. हमारे डेस्टिनी में लिखा था यहाँ पे मिलना, so that's the reason कि नहीं हुआ. So it's all for good. First year की journey was very हे बघा इथे पण अटेंडन्स द्यायला लागते. All the best for your future. Some of the students are Miss Beryl, Patil, Rat Song, Nirunal, Mona Lisa. I miss you all so much. All the best for your future. of your be right. So see student, now you are a mature one. Like whenever like you enter the like in the campus, so you are like. First student from this row, please come forward.
हे माझं काय करणार आहे? शेड मस्त आहे. आपण आपलं आपलं घालू. कोणाकडून? सगळ्यांना एक एक जोड आहे का? तुझा काय फोटो फोटो DIPS AIDS. तर हे बघा आता आपल्याला काहीतरी दिलेलं आहे, आपण हे उघडून बघूया की याच्यामध्ये काय आहे. तसं उघडून बघितलंय त्यांनी ऑलरेडी. अल्ट्रावाईड चांगलं आहे तुझं. सॅमसंग आहे. त्याला पाणी तर आता इतके तुम्ही बघितलं इथे आम्ही 600 फोटो काढले. पण आता कशाने म्हणजे अरे चहा प्यायचा आहे का? अरे पाणी प्यायचं आहे भाई पहिले. चहा प्यायचा आहे. चालू आहे. आज हे जाणार आहे फायनली. फायनल सोडायला तू येऊ. कुठे चालली? जा लवकर ना. मी कॉलेजला आले. आमचं 2 अजून शब्द एक बोल ना वर्ष. आमच्याबद्दल. 2 शब्द. अरे 2 आयुष आणि तुषार. 3 शब्द आयुष झाले. आणि तुषार 2 शब्द झाले. 3 शब्द झाले ते पण. बस बस. अरे आता आम्ही नंतर नाही भेटणार. बघून घे, एक चान्स आहे. सर्टिफिकेट आहे तुमच्या अजून. सर्टिफिकेट घ्यायला यायला लागेल. अरे अजून हे काय? बोर्डची डिग्री भेटणार आहे डिग्री भाई. भेटली. व्हॉट इज दिस? अरे हे काय? कोंबडी का पीस. काय आहे? आणि घेऊन जा. काहीतरी आम्हाला दिले तर अनबॉक्सिंग करते ही पोरगी. काय बॅच? भाई ज्युनियरने सर्व अरेंज केलेलं आणि यांना माहितीच नाही की काय काय आहे. कशी ज्युनियर आहे? हां आमचं डिपार्टमेंट आम्हाला काय सांगतं. त्यांचे एक फेवरेट ग्रुप ऑफ स्टुडंट असतो. ते करतात. एक्सपोज करते. डिपार्टमेंटला एक्सपर्ट. काय नाही, आपण तर निघून जाऊ. हेच थांबणार आहे 1 वर्ष. असली कामं आम्ही नाही करत. मित्रांनो तिचं चेहरा लक्षात ठेव. हां झाले माझं ते. ते पण आहे. तर या मुलीला मी तुमच्याकडे काय ते माझ्याकडून इंट्रोड्यूस करून देतो. तर हिचं नाव आहे अनुष्का गणवट. ही माझी ज्युनियर आहे. तर आम्ही NSSमध्ये सोबत होतो 2 वर्ष. नाही तू 1च वर्ष होतं ना? 1च वर्ष. पण सोबत 1 वर्ष 2 होते. वर्ष होतो. अरे सोबत 1 वर्ष. हां आणि कॉर्डिनेटर आहे. आहे. बोल ना ती तर बोल काहीतरी. आहे ना आहे. हे खूप चांगलं काम करतात. जे काय माझा एक व्हिडिओ तर कर, फोटो काढ ना. एकशे सात महिने झालं भारत सात महिने झालं त्या वाटेल. आम्ही आता तर तिथं नसतो तिथंच असतो. तो पण मला कोणी घेऊ पेटीएम भारत पैसे द्यायचे. ॲक्च्युली आम्ही आता आला चहा प्यायला. आम्ही मध्ये होते पण मधून आम्ही आले बाहेर. आम्ही आता अर्धा तासाने जाऊ परत नाही. मी आज मॅग्निफाईंग ग्लास नाही आणला. अरे आपल्याला बँड कधी भेटणार आहे? वेस्ट साईड. उलटा तर हे बघा आम्हाला आता असे बँड दिलेले आहेत आणि इथे गाडी पण आलेली आहे.
रिक्षाची गाडी काय माहिती. आणि इथे काम चालू आहे, दाखव मी कसं. काय तुम्ही बघू शकतात, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स. आणि इथून एंट्री करायची आहे, तर आता थोड्या वेळानंतर आम्ही एंट्री करू. कारण आता जास्त कोण आलं नाही, तर आम्ही पण बाहेर आले आहेत. आणि सीन असा की आम्ही एकदम मध्ये गेले ना, हे घालून हे घातल्याशिवाय मध्ये सोडणार नाही. आणि हे घातलं का मग सॉरी एकदम मध्ये गेले का मग बाहेर येऊन नाही देत आहेत. त्याच्यासाठी आम्ही थोडं आता बाहेरच थांबले आहेत. तर हे एकमेकांची सेवा करत आहेत थोडं. चला भाई जाऊ आता. तर मग आता आम्ही जाऊ. तुम्हाला बँड घालून देतो की इंटेन्सिटी, अरे डेन्सिटी. फ्लेक्सिबिलिटी. फक्त तुम्ही लहान आहेत रे, बघ ती पण बोलती. तर इथे सर्व पोरं फोटो काढत आहेत, जसं काय तुम्ही बघू शकतात. आणि आता जवळपास 7 वाजलेले आहेत. तर मग आम्ही आता थोड्या वेळानंतर जाऊ खाली. मग जेवण आणि डान्स चालू होईल. मग तुम्हाला पुढे मी दाखवतो. काय करायचं? बॉक्सिंग करा भाई. वेगळा प्रोसेस आहे ना. शिकू आला भाई कोणी. अपोनंट चेंज. अरे भिंतीला टेका. हां घे हां 3, 2, 1 स्टार्ट. पूर्ण खाली जा तुषार. हा घे त्याला फिरव ना त्याला. तसं नाही थांब बस ना, तू बस ना. आम्ही तुला खेच. पिओई घेते का? हां सोड थांब. अरे डायरेक्ट सोडून दे. मोबाईलपर्यंत येऊन थांबलाय. हे आयुष, मला वाटतं प्रांजू आली. फेअरवेलला पण एवढं स्ट्रिक्ट. तर आता आपल्यासोबत आहे. हां तुमचा परिचय द्या जरा. मी मराठीमध्ये बोलू का? जर कशात बोलायचं, आपले व्हिडिओ पूर्ण आज लास्ट international फेअरवेल आहे आपला 2026 सायनिंग ऑफ. आणि आज आता कधी भेटणार आहे माहीत नाही. नाही भेटणार भाई. नाही भेटणार का? संपलं झालं आता आता कधीच नाही आज कधी कधी भेटू शकते काय पार्टीमध्ये आहे ना. बघू आता एक दुसऱ्यांच्या लग्नात लग्न आता नाही, direct ते लग्न. परत बोलवलं तर. लग्न झालं तर पोरगी भेटली तर नाही. नाही तर नाही. अजून हे काय? बघ एकदम क्यूट सारखं दिसतोय आज. एकदम फेअरवेलला एकदम क्लासिक दिसतोय. हे जास्त सुंदर दिसत आहे. सुंदर का एकदम आउटफिट बघा घेतलं. अरे बघ एकदम कसं एकदम दिसतंय. अरे
बोलू याच्याबद्दल नंतर. तर इथे आता जेवण वगैरे सुरू झालंय. पोरं डायरेक्ट बसलं जेवायला. रूमवर आहे. चल ना पुढे. काय झालं भाई? गाडी कोणाची? हा एक मिनिट. अरे बोल्ट यूज का? हा तीन बस बस. लेजर को सीधा ड्राई क्लीन करना पड़ता, अभी इतना पसंद इसके ऊपर बॉडी रिश्ते. थांबा थांबा. बॉडी रिश्ते. रात्री तुम्ही घाललं आणि फ्लेवर घालला.